वेलकम बॅक टू अनदर ब्लॉग मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर। आजचा ब्लॉग एकदम छोटासा असणार आहे, कारण या ब्लॉगमध्ये मी दाखवणार आहे तुम्हाला आपली 1000 किलोमीटर पूर्ण झालेली आहे आणि 1000 किलोमीटर पूर्ण झाली आहे, त्यामुळे पहिली सर्विस येते। तर ही पहिली सर्विस आपल्याला करायला जायची आहे। तर उद्या सकाळची अपॉइंटमेंट घेतली आहे मी, ही पहिली सर्विस उद्या सकाळी आपली होऊन जाणार। बट 1000 किलोमीटर चालल्यानंतर गाडीचा परफॉर्मन्स आणि गाडी काय त्याच्यामध्ये फीचर्स वेगवेगळे दिसतात आपल्याला, हे मी तुम्हाला ह्या ब्लॉगमध्ये दाखवणार आहे। जसं मी 1000 किलोमीटर झाली आणि ह्याचे RPMवर आहेत ना, एक जे मी तुम्हाला मागे सांगितलेलं त्याच्या लाईटमध्ये थोडासा डिफरन्स होतो। म्हणजे आता ही जर मी RPM खेचली 5000 RPMला गेली, ही बघा ही ऑरेंज होते आणि नंतर ही मी एक सेट केलं आहे सेकंडला, ही अशी ब्लिंक होते RPMला। हे ना 1000 किलोमीटर झाल्यानंतर ते ब्लिंकिंगचा ऑप्शन येतं, असं आहे। क्या भाई क्या चल रहा है डॉगी लोग का? तर ते मी तुम्हाला ह्या ब्लॉगमध्ये दाखवणार आहे। हा ब्लॉग आपला छोटाच असणार आहे, जास्त मोठा नाही करणार याला मी, सो तुम्हाला दाखवतो थोड्या वेळाने। तर मित्रांनो, आता तुम्ही बघू शकता इकडे मी तुम्हाला इथे दाखवतो। आता आपण सेट करूया क्विक शिफ्ट। आता आपण शिफ्ट हे करूया, काय करूया? अबे जल्दी बोल, कल सुबह पनवेल निकलना है। शिफ्ट लाईट करूया। तर मित्रांनो, पुन्हा एक करतो मी। सो मित्रांनो, आता आपण इकडे एक शिफ्ट लाईट आहे ना, ती जरा चेंज करूया। तर तुम्हाला दाखवतो कशी चेंज करतात। ही जी दिसते तुम्हाला शिफ्ट लाईट, ही ब्लॅक आणि ऑरेंज अशी ना ब्लिंक होते। एक RPMच्या लेवलला गेल्यानंतर ही ब्लिंक होणार, ते तुम्हाला दाखवतो मी आता व्हिडिओमध्ये पूर्णपणे कशी ब्लिंक होणार। पहिला आपण ह्याला सेट करूया। फर्स्ट RPMला ऑरेंज होते पूर्ण, ती 5000 RPMला पूर्ण ऑरेंज ठेवली आहे मी, आणि सेकंड मी आता 7500ला ठेवली आहे। म्हणजे इकडे जर तुम्ही कमी कराल ना, इथून असं कमी करू शकता, हे बटन आहे, इथून कमी करू शकता, कमी जास्त। तर मी 7500 RPMला ठेवलं आहे, कारण तुम्हाला दाखवण्यासाठी ठेवलं आहे। जर मी हे ॲक्च्युली ना खूप लांब ठेवलं जातं, कारण हे ब्लिंक होतं ना, तर आपलं जे लक्ष आहे ना ते इकडेच जातं जास्त करून, इंडिकेटरवर, रोडवर नाही राहत। त्यामुळे मी तुम्हाला दाखवण्यासाठी 7500 RPMला ठेवली आहे, नंतर मी त्याला चेंज करेन। सो आपण बघूया आता काय परफॉर्मन्स देते। म्हणजे कसं दिसतंय तुम्हाला व्हिडिओमध्ये ते माहीत नाही मला, बट ते ॲक्च्युअल बघायला मजा ना भारी येते। हे बघा, ही 5000 RPMला ऑरेंज झाली, ठीक आहे। ही फक्त ना अशी ऑरेंज राहते, आणि जर मी याला थोडा आणखीन RPM वाढवले ना आणि 7.5पर्यंत पोहोचेल, तेव्हा ती ब्लिंक व्हायला चालू होईल। मी तुम्हाला आता दाखवतो कसं ते। हे बघा, ब्लिंक व्हायला चालू झाली आहे। त्या लेवलपर्यंत पोचली ना की ती ब्लिंक होते। थोडं आपण कमी करूया असं वाटतंय, नको कमी नको, तसेच ठेवूया। आता मी बघतो पहिल्या गिअरवर दुसरा गिअर टाकून, हे बघा कशी उचलली, वर गेली पूर्ण गाडी। 7500 RPMला ही पूर्ण उचलली जाते। आता मला बोलायला पण नाही जमत आहे, कारण मी ड्राईव्ह करतोय, समजत नाही कुठे बोलू, बघू कुठे बोलू, कसं कुठे लक्ष देऊ, असं झालं आहे मला। बट मी तरी पण तुम्हाला सांगतो। आता हा नवीन ब्रिज आहे विरारचा, इकडे जाण्यासाठी हायवेला मस्त बनवला आहे, थोडं चांगलं झालं आहे, बट अजून काम चालूच आहे याचं। विरारमध्ये नवीन मंदिर झालं आहे, द्वारकाधीश मंदिर, ते इकडे लेफ्ट साईडला आहे, ते कॉलेजच्या या साईडला।
तिकडे बघू शकता जर तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत असेल तर. आता 5000 RPMला बघा कसं हे झालं आहे. 7.5 RPMला ना हे ब्लिंक व्हायला चालू आहे बघा. हे बघा हे असं. हो वा भारी. हे 1000 किलोमीटर झाल्यानंतरच तुम्हाला दिसेल. हेच तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न करत होतो या व्हिडिओमध्ये. हेच दाखवायचं होतं मला तुम्हाला या व्हिडिओमध्ये. अच्छा समझ गया. त्यासाठी हा एक छोटासा व्लॉग मी बनवला आहे. आता उद्या एक सर्विस असणार आहे माझी फर्स्ट सर्विस. तर फर्स्ट सर्विसला मी वॉरंटी पण एक्सटेंड करून घेणार आहे. 5 वर्षाची जिथे आहे तिथे 2600 रुपये काहीतरी आहे देऊन. हे बघा यार. थोडा ना आपण RPM सेकंड RPM आहे ना कमीवर ठेवूया, कारण ते 7.5 पर्यंत यायला खूप वेळ लागतोय. गाडी चालू असताना नाही होणार ते. गाडी बंद करायला लागेल. कारण की इथे आता रोड चांगला आहे. सेकंड RPM आपण शिप लाइट सेकंड तरी 6000वर आणि आहे. अभी मजा आएगा ना भिड़ो. अभी मजा आएगा ना भिड़ो. लेट्स गो. लक्ष डायरेक्ट तिकडेच जातो. पब्लिक सब एंजॉय ठस. एक नंबर मजा आली मित्रांनो. बघितलं तुम्ही कसं ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवलं. 1000 किलोमीटर चालल्यानंतर ते ओपन होतं सेकंड RPM ओपन झाल्यानंतर जरा भारी वाटतं बघायला. बट कसं ते आपलं लक्ष आहे ना केंद्रित करतं तिकडे. त्यामुळे ते जरा लांबच ठेवायचं. 10,000 RPM असं करून ठेवायचं त्याला. बिकॉज ते लक्ष आपलं जर स्पीडला असेल आपण तर आपलं डायरेक्ट लक्ष इंडिकेटरवर जातं. त्यामुळे तो थोडा लॉंगच ठेवा. हेच दाखवायचा प्रयत्न करत होतो या व्हिडिओमध्ये. हा व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट नक्की करा. भेटूया एका दुसऱ्या नवीन व्लॉगमध्ये. बाय बाय. ओ या.